नमस्कार, स्पीड न्यूज लाईव्ह 24च्या मराठी बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। तर पाहूयात दिवसभरातल्या ठळक घडामोडी। इथं आपल्या पाल्याचा कल कळेल, त्याचे करिअर विषयी निवड ठरेल, त्यासाठी त्याला तज्ञांचे योग्य मार्गदर्शन मिळेल। स्पर्धेसाठी आत्मविश्वास आणि परीक्षेची परिपूर्ण तयारी, पोषक आहार, चांगले संस्कार, शालेय शिक्षण, खेळाचे आणि कलेचे प्रशिक्षण एकाच ठिकाणी। ये अपना संजीवन है। संजीवन ग्रुप ऑफ स्कूल्स, पन्हाळा, कोल्हापूर। फक्त शाळेत नाही, आता संजीवनला जायचं। राज्यात एकीकडे कोरोनाचा धोका तर दुसरीकडे मराठा आरक्षण, कंगना विरुद्ध शिवसेना, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण आणि ड्रग्स असे मुद्दे सगळ्यात जास्त गाजत आहेत। या सगळ्यावरून विरोधकांनी सत्ताधारी ठाकरे सरकारला टार्गेट केलं आहे। न्यायालयाने फटकारल्यानंतरच राज्य सरकारला कळतं, अशा शेलक्या शब्दात टोला लगावत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आघाडी सरकारच्या कार्यपद्धतीवर आज चौफेर टीका केली। इतकंच नाही तर बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन उघड होऊ नये म्हणूनच कंगनाला विरोध केला जातो आहे, याचाही त्यांनी उल्लेख केला। मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने तुर्तास स्थगिती दिली आहे। मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर भाजपने सडकून टीका केली आहे। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 2019मध्ये मराठा आरक्षणाचा खटला सुरू होता, तेव्हा सरकारनं सांगितल्यामुळेच आपण मराठा आरक्षणाच्या प्रकरणात न्यायालयात युक्तिवाद केला नाही, असा खुलासा महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणींनी केला आहे। भारतातील कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसापासून विक्रमी वाढ होत आहे। गेल्या 24 तासातही पुन्हा देशात 90,000हून अधिक रुग्ण सापडले। एकाच दिवसात आज 94,372 रुग्णांची नोंद झाली। यासह देशातील एकूण रुग्णांची संख्या आता 47,54,365 झाली आहे। तर 24 तासात 1114 रुग्णांचा मृत्यू झाला आहे। आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात तब्बल 9,73,000 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, तर आतापर्यंत 37,02,596 रुग्ण निरोगी झाले आहेत। एकूण मृतांचा आकडा 78,586 झाला आहे। दिलासादायक बाब म्हणजे देशात रिकव्हरी रेट वाढता आहे। सध्या देशात 77.87% रुग्ण निरोगी आहेत, तर सकारात्मकता दर 8.80%वर गेला आहे। बातमी आहे कोरोनाची। कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला म्हणून घाबरण्याचे कारण नाही। घरी राहूनच आपण कोरोनावर मात करू शकतो। योग्य उपचार, आहार आणि सकारात्मक दृष्टिकोन यासाठी आवश्यक आहे। जिल्ह्यात आतापर्यंत 2,414 रुग्ण घरी राहूनच बरे झाले आहेत। यात शहराबरोबरच ग्रामीण भागातील रुग्णांचाही समावेश आहे। कोरोना रुग्णांची जिल्ह्यातील संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, मात्र यात कोरोनाची लक्षणे नसणाऱ्या किंवा सौम्य लक्षणे असणाऱ्यांची संख्या अधिक आहे। हे रुग्ण घरीच उपचार घेऊन कोरोनामुक्त होऊ शकतात। शासनाने याबाबत आदेश काढून घरी उपचार घेण्यास परवानगी दिली आहे, मात्र यासाठी रुग्णाच्या घरी त्याची राहण्याची व स्वच्छतागृहाची स्वतंत्र व्यवस्था आवश्यक आहे। त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींचे पत्र आवश्यक आहे। घरात स्वतंत्र राहून योग्य ते उपचार घेतल्यास रुग्ण बरा होतो। कोविडमुळे निर्माण झालेल्या आव्हानावर भारताने बहुराष्ट्रीय सहकार्याच्या बाजूने मतदान केलं आहे। जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या कामास मान्यता दिली आहे। कोविड-19च्या महासाथीला सर्वंकष व समन्वित प्रतिसाद या विषयावरील ठरावास आमसभेच्या 193 देशांपैकी 169 देशांनी मतदान करून पाठिंबा दिला। अमेरिका व इस्रायल यांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले असून हंगेरी व युक्रेन हे तटस्थ राहिले आहेत। भारताचे दूतावास उपप्रतिनिधी के नागराज नायडू यांनी सांगितले की सर्वंकष ठरावाला भारताने पाठिंबा दिला असून सर्व पातळ्यांवर बहुराष्ट्रीय सहकार्याला अनुकूलता दर्शविली आहे। जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या कामाचेही कौतुक केले जात आहे। बातमी आहे कोल्हापूरची। कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उत्रेश्वर पेठेतील सार्वजनिक स्वच्छतागृहाची तोडफोड केल्याप्रकरणी 2 आरोपींना लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली। संशयित आरोपी अजिंक्य श्रीकांत चव्हाण आणि अक्षय दत्तात्रय सस्ते दोघेही राहणार उत्रेश्वर पेठ अशी त्यांची नावे आहेत। उत्तरेश्वर पेठेत लोकांसाठी महानगरपालिकेने सार्वजनिक स्वच्छतागृह उभारले होते। 9 सप्टेंबरच्या रात्री हे स्वच्छतागृह अज्ञात इसमांनी पाडले होते।
त्यामुळे या परिसरातील लोकांची मोठी गैरसोय झाली। या प्रकरणी आरोग्य निरीक्षक महेश विष्णू भोसले यांनी पोलिसात फिर्याद नोंद केली होती। पोलिसांच्या चौकशीमध्ये हे स्वच्छतागृह JCB मशीनच्या सहाय्याने संशयित आरोपी अजिंक्य चव्हाण आणि अक्षय सस्ते या दोघांनी पाडल्याचे निष्पन्न झाले। यानुसार पोलिसांनी त्यांना अटक केली। ह्या दोघांवर सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला। ही कारवाई पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस सुनीता शेळके, तानाजी गुरव, नामदेव पाटील, निवास पाटील, रोहित मर्दाने, योगेश शिंदे हा गुन्हा गुप्त बातमीदार तसेच CCTV फुटेजद्वारे उघडकीस आणला। अधिक तपास हवालदार बाबासाहेब सातवेकर करीत आहेत। महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे व लाईफ यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन शिक्षण विकास मंचच्या माध्यमातून दिनांक 11 सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय वेबिनार संपन्न झाले। या राज्यस्तरीय वेबिनारकरिता कोल्हापूर जिल्ह्यातील 3 नवोपक्रमशील शिक्षकांची निवड करण्यात आली। यामध्ये श्री संजय जगताप, पदवीधर अध्यापक, केंद्रीय प्राथमिक शाळा मान, तालुका शाहूवाडी, श्री रघुनाथ शिंदे, केंद्रीय प्राथमिक शाळा असंडोली, तालुका गगनबावडा, तसेच श्री B पाटील, मुख्याध्यापक, PS तोडकर हायस्कूल वाखरे, तालुका करवीर यांचा समावेश आहे। कोरोना बाधितांवर सक्षम उपचार करून त्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी कोल्हापुरातील CPR मधील वैद्यकीय पथक अहोरात्र झटत आहे। 303हून अधिक गंभीर बाधितांवर उपचार सुरू आहेत। त्यांना उपचार सेवा देणाऱ्या यंत्रणेला कोरोना संसर्ग टाळण्यासाठी कुचकामी साहित्याचा पुरवठा होत आहे। यात उसवलेले मास्क, मळलेले PPE किट तर दुरुस्त करूनही बिघडलेले 3 व्हेंटिलेटर अशा साधनांद्वारे वैद्यकीय यंत्रणा कोरोनाशी 2 हात करीत आहे। यातून कर्मचाऱ्यांची घालमेल वाढू लागली आहे। महाराष्ट्राच्या बदनामीचा जो डाव आखला जातोय त्याबद्दल बोलणार आहे। मुख्यमंत्रीपदी असल्यामुळे कधीही काही करता येत नाही, बोलत नाही, याचा अर्थ माझ्याकडे उत्तर नाही असे नाही। पुनश्च हरिओम म्हणजे पुन्हा राजकारण असा त्याचा अर्थ नाही, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला आहे। कोरोनाच्या साथीबरोबरच राज्यात घडत असलेल्या विविध घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपले मत मांडत आहेत। ते आज राज्यातील जनतेशी सोशल मीडियावरून संवाद साधत आहेत। त्यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्रातील मंदिरांची बातमी आहे। राज्यातील मंदिरे लवकरच भाविकांसाठी खुली होण्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत। त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिरात देवीच्या दर्शनासाठी काही गोष्टींचे पालन करून भाविकांना अंबाबाईचे दर्शन खुले करण्याचा विचार सुरू आहे। भाविकांना काही गोष्टींचे पालन करावे लागणार आहे। भाविकांना अंबाबाई मंदिराच्या 4ही दरवाजातून प्रवेश दिला जाणार नाही, तर केवळ एकच दरवाजा खुला ठेवला जाईल। भक्तांच्या संख्येवर मर्यादा असणार आहे। दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करणाऱ्या भक्तांना मास्कची सक्ती, तसेच आत प्रवेश करणाऱ्या सर्वांची थर्मल टेस्टिंग होऊन सॅनिटायझरचा वापर केला जाणार आहे। मंदिरात पूजेसाठी घेऊन जाणाऱ्या खण, ओटी साहित्यावरही निर्बंध लावण्यात येत आहे। आजचं मराठी बुलेटिन इथेच संपलं। उद्या पुन्हा भेटू नव्या बुलेटिनसह। धन्यवाद।